अक्षय. लेट्स प्ले गेम ऑन. 50 झालं. ग्रीन सिग्नल. सामना लावतोय सुरुवात. पहिला बॉल अक्षयचा राऊंड विकेटनं. पहिलाच बॉल आपण पाहतोय. यशा खबरला अगदी गॅप मधून चाललाय सरळ. अगदी जमिनीला गुदगुल्या करत चालला होता मात्र अडवलाय वाईडिश. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षण हा बॉल आणि या बॉल वरती मिळाला धावा एकंदरीत पहिल्याच 3. 3 धावा आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती. 3 या धावसंख्येने इथून मात्र सुरुवात झाली डिक्स संघाची. पुढचा बॉल आपण पाहतोय उसळी घेणारा होता. डॉट बॉल आलाय. 4 षटकांची लढत आहे आणि 4 षटकांमध्ये किमान पाहायला गेलं तर 35 ते 40 धावा आता डिक्सर संघाला बनवायला पाहिजे कारण रवी संघ देखील मागचा सामना तब्बल 60 धावा चेस करत पुढे सरसवला मात्र फटका बसला. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफला टिपला जाईल आणि संपला बॅट्समन विकीचा खेळ. पहिला फलंदाज होईल फेल. 3 या धावसंख्येवरती डिक्सर संघाचा. 3 वरती पहिला आदरा दिला गेला आणि मैदानामध्ये आपण पाहतो आता नवीन बॅट्समन इनॅट नंबर 3 वरती निलेश मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धापलकर आपण पाहतोय 3 बॉल नंतर धावा झाल्या 3 म्हणजे पॉवर प्लेचं पहिलं षटक. लोवर फुल टॉस इनफिल्डला उडवलाय मात्र तिथे मात्र क्षेत्ररक्षक आलाय डिपेशला खबरला आणि या बॉल वरती आपण पाहतोय एकंदरीत धावा कंप्लीट झाल्यात त्या 2 धापलक आता पोहोचेल 5 वरती. चांगली गोलंदाजी सध्याच्या जर पाहायला गेलं घडीला करतोय गोलंदाज इथं मात्र अक्षय मैदानामध्ये. पुढचा बॉल पुनश्च एकदा अगदी खेचून मारलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे झाले मिसफिल्ड. लगेचच त्या मिसफिल्डचा फायदा उचलला गेला मैदानामध्ये आणि एका धावेचं तिथे मात्र एक धाव होती त्या एका धावेला लगेच दुसऱ्या धाव्यामध्ये रूपांतर केलंय आणि आपण पाहतोय दोन्ही फलक आता पुढे सरकेल. या चुका टाळाव्या लागतील खऱ्या आता अरवन संघाला कारण आपण पाहतोय 1 बॉल 3 मॅचेस एक मॅच आपण पाहतोय डिफेंड झाली आणि 1 मॅच चेस झाली. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता मात्र पंचांचा निर्णय आलाय डॉट बॉल. पहिल्या षटकाचा आपण पाहतोय मैदानामध्ये समाप्ती झाली आणि पहिल्या षटकानंतर डिक्सर संघ आपण पाहतोय एक गडी बाद दाफलकार धावा आहेत 7.
सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहतो गोलंदाज मयुरेश आलाय. निलेश आणि आता मैदानामध्ये मोहनची जोडी आहे. सेकंडला आता आपल्याला मोहन पाहायला मिळाला लेफ्ट हँड बॅट्समन डिक्सर संघाकडून. मयुरचा पहिलाच बॉल फटका बसला. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि इथून जाळ फटका निघालाय. गोलंदाज मयुरेशने नाराजी दर्शवली. का दर्शवणे? कारण बॉल चांगला होता, फटका बसला होता तिथे. क्षेत्ररक्षकाला सोपा झील पकडायचा होता, मात्र मिळालाय जीवनदान मोहनला. आणि मात्र या दरम्यान आपण पाहतो इन बिटवीन एक धाव आली. दाफलकार धावा आता झाल्यात 8. पहिल्याच बॉलवरती नामी संधी आली होती ती मात्र आता अर्बन संघानं खरं मिस केली. पुढचा बॉल बॉल बॅक ड्राईव्ह ओव्हर बॉल राईट साइड सरळ चाललाय स्ट्रेट राऊंड द ग्राउंड. तिथे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आलेत. या बॉलवर देखील पाहतो आपण एक सिंगल येणार आहे. दाफलक आता पोहोचलाय 9 वरती. नऊ धावा बनल्या गेलेत. बॉल फेकून झाले त्या षटकातील 2. पुढचा बॉल पुनश्च एकदा फटका व्यवस्थित बॅटवर आला नाहीये. चेंडू चाललाय आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीकडे. तिथे क्षेत्ररक्षक आहे. या बॉलवरती एक सिंगल येईल असं वाटतं मात्र रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज घडलंय काय मैदानामध्ये? डायरेक्ट हिट झाला नाहीये. लगेच तिसऱ्याचा कॉल दिलाय. पाहता मैदानामध्ये आपण पाहतो या 3 धावा नजऱ्या खालून चोरल्या गेल्यात. आणि धावफलकर आता धावफलक जाऊन पोहोचले आता 12 धावसंख्येवरती. जिथे मात्र कदाचित एक धाव जास्तीत जास्त 2 धाव होऊ शकल्या असतात तिथे मात्र आपण पाहतो हा डायरेक्ट हिट जो लागला नाहीये. तिथून बॉल उडला तो गेला पाठीमागे. जोपर्यंत बॉल कव्हर झाला 3 धावा बनल्या. चला थोडीशी दुखापत झाली असं वाटतं बॅट्समनला मैदानामध्ये पाणी पोचवायचंय. बॅट्समन मैदानामध्ये तयार झालाय. स्ट्रायकिंगला निलेश ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केला होता. फटका व्यवस्थित आला नाहीये. थोडासा आपण पाहतोय बॉल खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. स्टील आपण पाहतोय दाफलकर धावा 4 चेंडू नंतर 12. यावेळेसचा बॉल क्लीन बॉल लाकूड तोड गोलंदाजी फर्निचर झालंय डिस्ट्रॉय. आणि आता परतावं लागेल बॅट्समन निलेशला. फलंदाज बाद.
नवीन बॅट्समन मैदानामध्ये ओमकार गेलाय. पहिलाच बॉल पायावरती येताना पंचाकडे स्ट्रॉंग अपील आणि पंचांचं बोर्ड आकाशाकडे. एस इट प्लम LBW च्या स्वरूपात 12 वर लागला. आणखीन एक धक्का, फलंदाज बाद. दोन ओव्हरचा खेळ संपला. सध्याच्या घडीला बॅकफुट वरती आहे डिक्सळ संघ, कारण 12 वरती मैदानामध्ये आपण पाहतोय 3 विकेट गेल्या. पुढचा फटका आपण पाहतोय, फक्त दिशा दिली आहे. या बॉल वरती आपण पाहतोय एक सिंगल आली आहे. धावफलक 13 वरती पोहोचेल. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज प्रवीणला बोलवलं गेलंय. सलामीचे जे फलंदाज होते त्यामध्ये आपण पाहतोय सध्या पी मोहन मैदानामध्ये आहे. विकी, निलेश आणि ओमकार डगावला नक्कीच परत आहे. मोठी अशी कामगिरी या मॅच मध्ये ते अद्याप करू शकलं नाही. मात्र क्रिकेटचा खेळ आहे, कधी काही होऊ शकतं, काही घडू शकतं. पुढचा बॉल शॉर्ट पिच बॉल कट करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र जमलं नाही. चेंडू बॅटचा संपर्क होत नाही आणि बॉल आला आणखीन डॉट. हा बॉल शॉर्ट पिच होता, त्याला मात्र आपण पाहतो अंडर बॉक्स टाईपनं टॅप करून खेळून काढलाय. मात्र इथून पंचांचा निर्णय आला, नो बॉल, कदाचित ओव्हर स्टेपिंगचा असावा आणि नो +1 एकंदरीत 2 धावा मिळणार आहेत. आणि आता सुवर्ण संधी असणार आहे बॅट्समन मोहनकडे, कारण पुढचा बॉल आहे फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट, कारण पुढचा बॉल आहे फ्री हिट. लेफ्टी बॅट्समन जो मोहन सलामीला आला होता त्यानं अद्याप मैदानामध्ये मोठे फटके मारले नाहीयेत. मात्र त्याची विकेट अद्याप मैदानामध्ये असताना असं म्हणावं लागेल की तू धावा बनवू शकतो. कारण मॅक्स मॅच मध्ये पाहिलं तर तब्बल 11 बॉल मध्ये 23 धावांची खेळ त्यानं साकारत असताना आपल्या संघाला जवळजवळ निसटता पराभव त्यानं विजयामध्ये परिवर्तित करून दिला होता. शॉर्ट पिच बॉल हुक केलाय, डीप स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या इथे क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी मिसफील्ड झाली आहे आणि लगेच आपण पाहतो इथून 2 धावा कंप्लीट झाल्यात. या मिसफील्ड टाळायला लागतील अरविंद संघाला, कारण धाव्या सोडण्यामध्ये पाहायला गेलं तर डिक्सर संघ चपळाई आहे. जसा बॉल सुटला तसा लगेच मोहनने 2 धावांचा कॉल दिला. 2 धावा इथून मात्र आपण पाहतोय कंप्लीट झाल्या. दाफुलकर एकंदरीत आता धावा बनल्या आहेत. 17 ऑन स्कोरबोर्ड 17. गोलंदाज प्रवीण आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र हुक केलाय, गॅप मध्ये आहे आणि चेंडू चालला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आला. आता मोहनच्या बॅट मधून हा संघर्षमय चौकार. येस, चला खुरुमबाई बॉलची मागणी होती. चला बॉल आलाय, 4 मिळाल्यात आणि दाफुलकर धावा झाल्यात 21. बॉल या षटकातील आता फक्त 1 शिल्लक आहे. बॅटची कडा आहे, शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक, झेल सुटला गेलाय मोहनचा
आणि इथून आता मोहनला जीवनदान मिळालंय. येस, एक बॉल बाकी आहे कारण एक बॉल नो होता. नफलकर धावा 22 आणि आता मात्र शेवटचा बॉल असणार आहे. सेकंडला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय संकेत. 22 धावा जमल्यात. किती धावा इथून जमवेल? डिक्सर संघ पाहायचंय मात्र पुढचा बॉल शॉर्ट पिच होता, त्याला मात्र हुक केलाय. आपण पाहतोय काऊ फेजला आणि लगेच काय चपळ आहे मोहनची. एक पूर्ण संकेत नाही केली नव्हती तोपर्यंत मोहनने आपण पाहतोय मैदानामध्ये त्याची दुसरी धाव नॉन स्ट्राईक एंडला पूर्ण केली आणि या बॉलवरती आल्या 2 धावा. इथून मात्र 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये झाला संपन्न. दाफलकर धावा 24. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज झाला मात्र मोहननं त्याचा समाचार घेतलाय. पहिल्याच बॉलवरती ठोकलाय. बिग हिट षटकार. ते क्षेत्र निवडलंय त्या क्षेत्रामध्ये आला दुसरा ब्लास्ट षटकार. ज्या मोहनचा या आधीच्या आपण पाहतो ओव्हरमध्ये कदाचित 5व्या बॉलवरती झेल सोडला होता आणि तिथून आता मोहनने घेतला 4 आणि या ओव्हरमध्ये पहिल्या 2 बॉलवरती जहेच्या विरोधात केलेत कडवे प्रहार, ठोकले 2 षटकार. धावफलक जाऊन पोहोचले आता 36 वरती 36. आता मात्र पुणे एकदा फटका बसला. चेंडू हवेमध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे पोहोचू शकला नाहीये. नो मॅन्स लँड. अगदी निर्जर स्थळी चेंडू पडलाय आणि या बॉलवरती पाहता पाहता या 2 धावा कंप्लीट झाल्यात. दाफलकर बनल्यात आता धावा 38. गोलंदाज आपण जयेश पाहतोय. जयेश वरती हल्ला चढवला गेलाय. 10 मध्ये 29 जयनीसने बनवला. पुढे शेख दाडवा बाटणं प्रहार केला. हा देखील चेंडू गॅप मध्ये मात्र क्षेत्ररक्षक आता पोहोचला. लगेच दुसऱ्याचा कॉल दिलाय मोहनने आणि या बॉलवर देखील 2 धावा करणार आहे. या बॉलवर देखील 2 धावा मिळणार आहेत मोहनला. चांगली बॅटिंग करतोय. या आधीच्या मॅच मध्ये आपण पाहतोय 23 ची खेळी साकारली होती आणि या देखील मॅच मध्ये विकेट गेले असतानाही एक बाजू त्यानं सावरून ठेवली. संघासाठी धावा बनवला. वैयक्तिक पाहायला गेले तर 12 मध्ये त्याने 31 बनवल्यात आणि संघाची धावसंख्या आहे 40. पुढचा बॉल ऑन साइडला बिग हिट केला. आता क्षेत्ररक्षक आहे तिथे डाऊन द बॉल आणि आता चुकी होणार नाहीये. झेल टिपला गेलाय. या षटकातील आता एक बॉल शिल्लक आहे मात्र आता मोहन बाद झाला. या बॉलवरती मोहननं आपलं काम केलंय. संघासाठी त्यानं धावा जमवल्यात. संघ आपण पाहतोय कदाचित 10 ते 12 या आकड्यावरती 3 विकेट ज्या डिक्सर संघानं गमावल्या होत्या मात्र आता त्यानं कमबॅक केलंय. 40 धावा बनवल्यात. दाफलकर 40 बनल्या. शेवटचा बॉल आहे पहिल्या सत्रातील शेवटच्या ओव्हरचा. शेवटचा बॉल खेळण्यासाठी मैदानामध्ये आला आता शिवा.
या बॉलवरती किती धावा बनतील? स्लाइस करायचं होतं, जमलं नाहीये. मात्र लेग बायची कदाचित एक धाव असावी, ती कंप्लीट झाली मैदानामध्ये. या पंचाचा निर्णय काही आला नाही, मात्र बॅट कट आहे आणि ही एक धाव कंप्लीट झाली आहे. पहिल्या 4 षटकांसह अर्थातच पूर्वार्धाचा मैदानामध्ये खेळ संपला गेला आणि ज्या पद्धतीने मोहनने बॅटिंग केली त्या जोरावर त्या फलकार धावा जमवल्यात. आता डिक्सर संघानं 41 आणि 42 धावेचं लक्ष ठेवलंय, ते मात्र अरवन या संघासमोर. अंपायर आपल्याकडे एक नवीन बॉल आहे ना? येस, लक्ष ना आयोजक. सलामीची जोडी अरवन संघाची आपण पाहतोय मैदानामध्ये गेली. अक्षय आणि जयेश गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय. विकी पाटील गोलंदाज ट्रॅक वरती तयार झाला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन पहिला बॉल खेळून काढला. आपण पाहतो कव्हर्सला चांगलं फिल्डिंग झालं. इनफिल्डला डायरेक्ट हिट दिला होता, मात्र बॅकअप लगेच त्याच खेळाडून केलंय. कुठली धाव या बॉलवरती मिळणार नाही. 41 बनल्यात, 42 टार्गेट. जुना जाणता खेळाडू आपण पाहतोय शिवादा या टीम मध्ये डिक्सलच्या. पुढचा बॉल पडल्यानंतर राईज झाला आणि सरप्राईज करून गेलाय फलंदाजाला. मात्र पंच सांगतात येस इट इज वाईड बॉल. एक अवंतर धाव आली आणि आता या अवंतर धावणं अरवन संघाचं खातं खुलं होईल, अकाउंट ओपन होईल, श्री गणेशा होईल या एका धावेने. पुढचा बॉल अखर प्रत्युत्तर नाहीये. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलंय आणि गोलंदाज आपण पाहतोय विकी पाटील आहेत, जे ऑफिशियल देखील आहेत. एक चांगले उत्तम असे पंच नामांकित, ज्यांनी अनेक टुर्नामेंट मध्ये पंचगिरी देखील केली आहे आणि त्यांच्यासोबत शिवादा देखील आहेत. दोन्ही खेळाडू आपण पाहतो क्रिकेटचा भरपूर सारा अनुभव आहे.
पुढचा बॉल बॉलर बॅक ड्राईव्ह सरळ चाललाय अलॉंग द कार्पेट आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफला या बॉलवरती मिळणार ती एक सिंगल 3 बॉल आणि आता दाफलकर धावा झाल्या 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक फोडायचं होतं मात्र अनुभवी गोलंदाज जसा उल्लेख केला आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली संदीप सरांनी की एक जुने जाणते खेळाडू खूप सारे टुर्नामेंट खेळलेत आणि त्यांची अनुभव उराशी बाळगून या देखील मैदानामध्ये गोलंदाजी करतायत विकी पाटील आणखीन एक ऑप्शनच्या बाहेर ठेवलाय अवे फ्रॉम द बॉडी ठेवली फॉलो गेलं होतं बॅट्समन कडून चेंडू बॅटचा संपर्क तेवढा झाला नाही डॉट बॉल आला 4 नंतर आता दाफलकर धावा 2 हा देखील बॉल यावेळेस फटका सजवला आणि चेंडू आपण पाहतोय चाललाय सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला आला धावा 4 चौकार दाफलकर धावा 6 फुल टॉस बॉल फुल टोल वसूल केला आणि पाठवला सरळ चेंडू आपण पाहतोय डिमिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आला धावा 4 चौकार आणि इथून मात्र षटकाची केली समाप्ती आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना अरवन संघानं दाफलकर जमवल्यात बिनगडी बाद 10 येस 18 बॉल करायच्या धावा त्या मात्र 32 18 मध्ये 32 बनवायच्या थोडीशी चर्चा विनिमय झालाय मैदानामध्ये डिक्सळ संघाकडून आणि गोलंदाजीची आता इथून धुरा सोपवली गेली सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज आपण पाहतोय मोहनने नक्कीच चांगला धावा बनवल्या आपल्या संघासाठी 31 धावा बनवल्यात आणि एक सावरणारी पारी ज्यानं पहिल्या इनिंग मध्ये खेळली होती तोच मोहन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पहिला बॉल ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न मात्र बॅटशी लागली एज सरळ चेंडू गेला मोहनकडे पहिला बॉल आलाय डॉट 18 बॉल करायच्या होत्या 32 पहिला बॉल डॉट आलाय 17 मध्ये अजूनही 32 ची गरज फटका सुरेख खेचला सेट डाऊन द ग्राउंड लाईक एरो सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर अगदी ब्लॅक स्क्रीनच्या वरून आला धावा 6 षटकार षटकार आलाय आणि आता 16 बॉल मध्ये करायच्या धावा इथून मात्र आता माफी असावी 26 32 करायचा होता आणि षटकार आलाय 26 करायच्यात आपण पाहतो बॅट्समन
अक्षयच्या बॅटमधून हा उंच पुरा षटकार आलाय मोहनच्या यांच्या विरोधात. पुढचा बॉल थोडासा पण पाहतो बाहेर ठेवला गेला आणि पंचाने लगेच ते हेरलं गेलंय आणि पंचानं सांगितलं हा चेंडू खराब आहे. अवंतरशी धावा आली आहे 16 मध्ये आता बनवायच्या धावा 25. 16 बॉल 25चं समीकरण आहे. इथून जर अक्षयची विकेट मिळाली तर सामन्यामध्ये शिरकाव करू शकतो डिक्सळ संघ. हा देखील बॉल स्लॉट मध्ये होता त्याला पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये सरळ चेंडू निघाला आपण पाहतोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून आणखीन एक दर्जेदार षटकार दुसरा अक्षयच्या बॅटमधून. यावेळी स्मिस्टामे बॅट शिकळत होता मोहन गोलंदाज बॉल पर्यंत गोलंदाज पोहोचला होता मात्र झेल स्वीकारता आला नाही आणि झेल सोडलाय कोणाचा अक्षयचा जो अक्षय सध्याच्या घडीला फॉर्म मध्ये आणि इथून बॉल फेकले गेले 4 याच्याच आता 14 मध्ये करायच्या धावा आता 19. 14 बॉल आणि 19 ची गरज आहे. पायातला बॉल त्याला मधला हेलिकॉप्टर घुमवला चाला चेंडू मिडवी केला तिथे क्षेत्ररक्षक आहे चेंडू उचलून वाकून फेकेल तोपर्यंत या बॉलवरती एक सिंगल मिळणारा 13 मध्ये आता बनवायच्या धावा एकंदरीत 18 दाफलकर धावा आहेत. 24 13 बॉल करायच्या धावात 18. आडवा पाडणं खेळण्याचा प्रयत्न झाला होता जयच्या माध्यमातून जमलं नाहीये चेंडू डॉट आला आणि आता सामना कोणाच्या बाजूने झुकेल हे माहिती नाहीये मात्र 12 मध्ये करायच्या धावा त्या मात्र 18. 12 मध्ये मारायचे 3 6 बोलणं सोपं एक मैदानामध्ये करणं कठीण आहे आणि मैदानामध्ये होते ड्रिंक्स ब्रेक. येस चला ड्रिंक्स ब्रेक झाला आणि आता कुठली टीम कोणाला पाणी पाजेल हे पाहावं लागेल कारण 12 मध्ये बनवायचे 18. गोलंदाज ओमकार आलाय 12 बॉल सातत्याने उल्लेख केला जातो की 18 धावा बनवायचे आहेत. स्ट्राईक एंडला बॅट्समन आपण पाहतोय तो मात्र अक्षय. पंच जगील तयार झालेले आहेत 12 बॉल 18 ची गरज आहे. ओमकार तयार झालाय राईट आर्म राऊंड विकेट पहिला बॉल घेऊन सज्ज झालाय अगदी 10 ते 15 पावलाचं रनअप घेऊन.
ओव्हर द विकेट पहिलाच बॉल आउटसाइडला खेळण्याचा प्रयत्न अपील आहे उत्साह कमी अपील मध्ये डॉट बॉल आलाय डॉट बॉल दडपण अर्बन संघावरती टाकेल मात्र अद्यापही मैदानामध्ये जो तळ टाकून उभा आहे तो आपण पाहतो अक्षय 11 बॉल आता करायच्या धावा 18 आणि अक्षय देखील म्हणत असेल ना नाम अमिताभ नाम दिलीप कुमार ना किसी के सेलिब्रिटी के बच्चे हम तो सीधे साधे अक्षय अक्षय अक्षयला इथून आता आपल्या संघासाठी काहीतरी कामगिरी करावी लागेल बॅटशी खेळा आहे की पण जेल सोडलाय की मॅच येणारे 10 चेंडू सांगतील मात्र इथून झाले गलतीचं मिस्टेक आता या चुकीचं भुगतान तर करावे लागेल कारण क्रिकेटच्या खेळात चुकीला माफी नाहीये अक्षयची विकेट डोक्यात होती काही क्षणासाठी अक्षयचा देखील श्वास मैदानामध्ये थांबला असेल मात्र जसा हा बॉल सुटला कीपर कडून त्याने श्वास सोडला जो धरून ठेवला होता मोठी अगदी त्या श्वास आला होता 10 बॉल करायचे 18 2 बॉल तर डॉट आलेत फुल टॉस बॉल त्याला मात्र आपण पाहतो शॉर्ट फाईन लेग मध्ये खेळून काढले क्षेत्ररक्षक चेडू पर्यंत पोहोचलेत एक सिंगल कंप्लीट झालेत आणि सिंगल वरती समाधान मानावं लागेल टायमिंग व्यवस्थित करता आला नाही कारण बॉल मध्ये वेग होता बॅटची कडा घेऊन आपण पाहतो शॉर्ट फाईन लेगला चेंडू गेला एक कंप्लीट झाले अक्षय नाराज होते कारण हा बॉल परवणी होती मात्र व्यवस्थित बॅटवर घेता आला नाहीये आणि आता 9 मध्ये बनवायच्या धावा त्या 17 स्ट्रायकेटला जयेश आला ज्याला जास्त स्ट्राईक मिळाली नाहीये ऑन साइडला विकेट करण्याचा प्रयत्न होता हा देखील लागोपाठचा दुसरा बॉल डॉट खेळलाय बॅट्समन जयेश अक्षयला जीवनदान मिळालंय मात्र असे डॉट बॉल आले तर कदाचित सामना दूर जाऊ शकतो अर्बन संघासाठी कारण आता बनवायचे आहेत 8 बॉल मध्ये धावा त्या 17 आगळा वेगळ्या पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न केला नवीन शॉट आपण पाहतो इथून पूर्णपणे फसला गेला पहिले शफल झाले अर्ली आपण पाहतो ऑफ स्ट्रमला त्यानंतर पॅडल स्वीप मारायचं होतं जमलं नाहीये डॉट बॉल आलाय आता डॉट बॉल डर पण टाकणार आहे इथून मात्र बॅट्समन पाहतो आपण जयेश वरती कारण आता 7 बॉल करायच्या धावा 17 हा बॉल जर पकडून टाकला गोलंदाज ओमकारणं तर मॅच मध्ये शिरकाव करेल डिक्सर संघ बॅटशी गड आहे शॉट पाहिजे लागला क्षेत्ररक्षक टिपला झेल आणि संपला बॅट्समन इथून बाद आपण पाहतो जयेशचा खेळ तो ठरलाय मैदानामध्ये फेल आणि सामना आता येऊन टिपलाय येणारे चेंडू 6 करायच्या धावा तर एकंदरीत आता 17 या षटकामध्ये पाहतो ओमकारणं आता 18 धावा ची गरज असताना एकंदरीत 1 विकेट संपादित कर फक्त 1 धावा खर्च केली आहे आणि आता 6 मध्ये बनवायच्या धावा 17 ओमकारचं कौतुक झालं पाहिजे कारण कसं वाटत होतं जेव्हा बॅट्समन अजयने मोहनच्या विरोधात हल्ला केला तेव्हा कदाचित सामना दूर जाऊ शकतो चला डिक्सर संघ लगेच फिल्डिंग लावायची आहे चर्चा नको आहे डिस्कशन नको आहे पण आपण देखील ताकीद द्या हरीश सर अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे आजच्या दिवसात गोलंदाज निलेश आपण पाहतोय सहा मध्ये आता करायच्या 17 न्यू बॅट्समन मैदानामध्ये
प्रवीण मैदानामध्ये गेलाय. येणारा चेंडू 6 आहेत. करायच्या धावा 17. गोलंदाज ट्रॅक वरती निलेश तयार झालाय. चला जास्त वेळ घेऊ नका डिक्सळ संघ. वारंवार सूचना येते कमिटीची. सहा बॉल करायचे 17. पहिला बॉल स्ट्राईक एंडला अक्षय. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळायचा होता. फटका फसला गेलाय. सरळ चेंडू चालला आपण पाहतोय. वाईडिश लॉंग ऑनला आली या बॉल वरती एक सिंगल. बॉलर कोण बॉलर? निलेश निलेश आपण पाहतोय गोलंदाज. पहिल्या बॉल वरती सिंगल आली आहे. आता करायच्यात येणाऱ्या 5 चेंडू मध्ये 16. न्यू बॅट्समन मैदानामध्ये प्रवीण गेलाय. प्रवीणला स्ट्राईक भेटली आहे. 5 मध्ये 16ची गरज आहे. काय घडेल काय बिघडेल आता 5 चेंडू आपल्याला सांगतील. हा बॉल फसवला गेला आणि कदाचित कॉड बिहाइंडच्या माध्यमातून फलंदाज झालाय प्रवीण. बाद आणखीन एक विकेट आली आहे आणि आता सामन्यामध्ये शिरकाव करत असताना डिक्सळ आपला संघ डिक्सळ. कारण 4 बॉल करायच्या धावा 15. सोळा धावांची गरज आहे. आता बॉल शिल्लक आहेत मैदानामध्ये. 4 नवीन बॅट्समन मैदानामध्ये. कोण गेलाय? रोशन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. 4 मध्ये करायच्या धावा 16. चार बॉल करायच्या धावा 16. स्ट्राईक एंडला बॅट्समन तयार आहे. फुल टॉस बॉल होता. रोल फुल टॉस. त्याला ऑन साइडला टर्न केलाय. अक्षय मात्र आता स्वतःकडे स्ट्राईक टेबल. कारण येणारे चेंडू आहे 3 करायचे. आता मात्र धावा 15. जे अक्षयला जीवनदान मिळालं होतं त्याला आता बरोबर फायदा घेता येईल का त्या जीवनदानाचा? या 3 बॉल मध्ये काय तो चमत्कार करेल? काय बिघडेल? का डिक्सळ संघ इथून सामना जिंकेल? कारण अक्षय मैदानामध्ये आहे. तो या 3 बॉल मध्ये हा 15 धावा चेस करेल. येणारे 3 बॉलच आपल्याला सांगणार आहेत. ऑन साइडला टर्न केलाय. चेंडू चाललाय घरंगळत आपण पाहतोय काऊ कॉर्नर रिझन मध्ये. आणि कदाचित आता या सामन्यावरती डिक्सळ संघानं पकड मजबूत केली होती. पहिल्या 2 षटकांमध्ये विचार केला तर रोहन संघ पूर्णपणे या सामन्यावरती पकड होती. त्यानंतर ओमकारनं केलेलं कमबॅक फेकलं फक्त एका धावेचं षटक. आणि तिथून आता मात्र डिक्सळ संघानं मागे वळून पाहिलं नाही. 2 बॉल धावा करायच्यात 15. करायचंय काय? गोलंदाज निलेशला फक्त बॉल सोडून द्यायचे. जर खराब बॉल आले तर सामन्यामध्ये फेरबदल होऊ शकतो. मात्र निलेश ते करेल का? ऑन साइडला खेळलाय. बिगिट केलाय. मात्र आता सत्ता गेली आणि शहाणपण आलं असंच काहीतरी म्हणावं लागेल. कारण एका बॉल मध्ये करायच्या धावा त्या 9. स्लोवर बॉल उचलून मारलाय. क्षेत्ररक्षक जज करतात आणि इथून झेल टिपला गेलाय. सामना जिंकला. डाव्याने आपण पाहतो डिक्सळ संघ आणि तो पोचतो 3ऱ्या राऊंड मध्ये. चला श्री स्वामी समर्थ अंबरपाडा संघाचे संघनायक लगेच आमच्या टॉस साठी यायचंय मुख्य मंचावरती.